मी भीमराव ज्ञानदेव अवघडे, राहणार शेवरी, तालुका मान, जिल्हा सातारा. धनराज गंभरे यूट्यूब चॅनलवर राज्यस्तरीय ऑनलाईन कविता स्पर्धेत भाग घेत आहे. माझ्या कवितेचं नाव आहे तेच तुझं आईबाप होतं. अंगणात झोपल्यावरती आकाशात पाहिलं, अंगणात झोपल्यावरती आकाशात पाहिलं, बारीक मोठी दिसत्या चांदण्या रात्रीचं मनात राहील. मलाच काय कळत नव्हतं, हिऱ्यासारखं चमकत होतं. अरे तेच तुझं आईबाप होतं, अरे तेच तुझं आईबाप होतं. विचार करत झोपून गेलो. पाठ केव्हा झाली, कोंबड्यानं बांग दिली तेव्हा मला जाग आली. पूर्वेकडे पाहिलं, सूर्य वर येत होता, लालबुंद होऊन पृथ्वीकडे पाहत होता. स्मशानात जाळ होता, दूरवर जात होता, हळूहळू सूर्य वर वर येत होता. मलाच काय कळत नव्हतं, अरे तेच तुझं आईबाप होतं, तेच तुझं आईबाप होतं. दुपारच्या वाजले 12, बंद झाला होता वारा. मनातला राग निघून गेला, लालबुंद झालेला सूर्य पांढरा शुभ्र झाला. सूर्याला बघवत नव्हतं पृथ्वीवरचं हाल, संध्याकाळी मावळताना होतो बघा लाल. मलाच काय कळत नव्हतं, अरे तेच तुझं आईबाप होतं. आई बाप भाऊ बहीण सगळे सोयरे सारे, मला वाटत आकाशात तेच चमकत असतील तारे. पृथ्वीवर पसरलेलं जग स्त्री आणि पुरुष, पृथ्वीवर पसरलेलं जग स्त्री आणि पुरुष, दोन जातीनं वाढलेलं, आतांग समुद्रानं वेढलेलं. कुठंतरी घडत असतील पुण्य पापाच्या साऱ्या लाटा, किनाऱ्याला धडकत होत्या, सूर्य उगवत होता, लाल बुंद होऊन पृथ्वीकडे पाहत होता. मलाच काय कळत नव्हतं, तेच तुझं आईबाप होतं. मला काय कळत नव्हतं, तेच तुझं आईबाप.